विशाल सध्या लीलावती रुग्णालयाच्या समोरच आहे। विशाल, काय सैफच्या प्रकृती संदर्भात अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? काही वेळापूर्वी जी आहे ती शस्त्रक्रिया पार पडलेली आहे। जसं आताच लीलावती रुग्णालयाचे जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे पहाटेच्या सुमारास सैफ अली खान यांना घेऊन त्यांची जी तैमूर जे आहे त्यांचा मुलगा तो आणि त्याची जी त्याला सांभाळ करणारी जी महिला आहे ते या ठिकाणी घेऊन आले। त्याच्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली आणि एकूण 6 ज्या आहेत त्यांना जखमा झाल्या होत्या, त्यातल्या 2 जखमा ज्या आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या होत्या। त्याच्यानंतर तत्काळ जे आहे डॉक्टरच्या टीम त्यांच्यावरती उपचार करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याच्यानंतर सकाळी 6 पासून जे आहे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली होती आणि एक अर्धा ते पाऊण तासापूर्वी जी आहे ती शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पूर्ण झालेली असून आता सैफ अली खान यांची प्रकृती आहे ती अत्यंत स्थिर आहे आणि विविध डॉक्टरांची जी टीम आहे ती त्यांना मॉनिटर करत आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती त्यांची कशी वर खाली होते का, प्रकृती स्थिर राहते का याबाबत जी आहे ती मॉनिटर करत आहेत। आणि आत्ता दिलेल्या माहितीनुसार सैफच्या टीमनी माहिती जी दिलेली आहे त्यानुसार त्यांच्याजवळ सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान आणि त्यांचा मुलगा इब्राहिम हे दोघं आहेत, कुटुंबातील सदस्य आहेत आणि जी त्यांना जी घेऊन आले होते ती सुद्धा जी नन आहे जी तैमूरची ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि पूर्ण डॉक्टर जे आहे एक पथक त्यांची सतत जी आहे मॉनिटर करत आहे आणि थोड्याच वेळात जे आहेत अधिकृत मेडिकल बुलेटिन जे आहे ते लीलावती रुग्णालयाकडनं इथे प्रसिद्ध करण्यात येत आहे। अच्छा विशाल, सैफ अली खान यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे, ती शस्त्रक्रिया नेमकी कुठे झालेली आहे आणि त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? एकूण 6 जे आहेत त्यांच्यावरती जखमा झाल्या होत्या, त्यातल्या 2 गंभीर होत्या। मणक्याची जी जखम होती ती थोडी गंभीर स्वरूपाची होती। मणक्याच्या एक ठिकाणी जे आहे त्यांना त्यात शस्त्रक्रिया जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ती यशस्वी शस्त्रक्रिया झालेली असून आता पूर्ण देखभाल जी आहे ती त्यांची करण्यात येत आहे आणि मॉनिटर जे आहेत ती त्यांची प्रकृती करण्यात येत आहे। फारसं गंभीर आता अगदी विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आता थोड्याच वेळात डॉक्टर या संदर्भातला मेडिकल बुलेटिन समोर आणतील, त्यामुळे अधिक माहिती त्यातून आपल्याला मिळणार।